नमस्कार. हंस आणि बगळा यांच्यातला फरक कुठला? सगळे गुण श्रीमंतीच्या आश्रयालाच कसे जातात? कुठले गुण माणसाने कधीही सोडू नयेत? हे बघूया या भागामध्ये. नमस्कार, मी मंजिरी धामणकर संस्कृती धन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा विषय आहे गुणमहिमा. यदि सन्ति गुणाः पुंसां विकसन्ति एव ते स्वयं न हि कस्तुरिकामोदः शपथेन विभाव्यते. असतील गुण जर अंगी तर होतात प्रकाशित स्वयेचिते. कस्तुरी सौरभ तो शपथेवर सांगा याची गरज नसते. म्हणजे माणसाच्या अंगी जर गुण असतील तर ते आपोआपच प्रकट होतात. त्यांचा डांगोरा पिटायची मुळीच गरज नसते. हे स्पष्ट करण्यासाठी सुभाषितकार कस्तुरीचं उदाहरण देतोय. शुद्ध कस्तुरीचा सुगंध आपोआप सगळीकडे दरवळतो. अहो, शपथ घेऊन सांगतो ही कस्तुरी आहे असं कधीच सांगायची गरज पडत नाही. हंसः श्वेतो बकः श्वेतः को भेद बकहंसयोः नीरक्षीर विवेकेतु हंसो हंसः बकः बकः. हंस पांढरा बकही पांढरा फरक कोणता दोघात. हंस हंसतो अन बक बकतो नीरक्षीर विवेकात. रूपरंगात जरी साधर्म्य असलं तरी योग्य वेळ येताच माणसाच्या रूपापलीकडच्या गुणांचं दर्शन होतं. त्यासाठी सुभाषितकारांनी हंस आणि बगळा यांचं उदाहरण दिलं आहे. हंस आणि बगळा दोघंही रंगाने पांढरेच असतात. पण जेव्हा नीर क्षीर विवेक करायचा असतो, नीर म्हणजे पाणी, क्षीर म्हणजे दूध, म्हणजे दूध आणि पाणी हे वेगळं काढायचं असतं, ते फक्त हंसच करू शकतो. बगळ्याला ते कधीही शक्य नसतं. दूध आणि पाणी मिसळून ठेवलं तरी राजहंस त्यातलं फक्त दूधच प्राशन करतो असा आपल्याकडे संकेत आहे आणि त्याला नीरक्षीर विवेक असं म्हणतात. यातून सुभाषितकाराला हेच सुचवायचं आहे की कोणाच्याही वरलिया रंगा भुलू नका, त्याच्या गुणांची पारख करा. यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पंडितः स श्रुतवान गुणज्ञः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते. जो धनाढ्य तो कुलवंतही, तो पंडित ज्ञानी गुणग्राही, तो वक्ता तो सुंदरही, धनाश्रितची सारे गुणही. या सुभाषितात उपरोध आहे. एखादा माणूस खूप श्रीमंत असला की त्याची हांजी करण्यासाठी, त्याची मर्जी राखण्यासाठी, त्याच्याकडून आपला फायदा उकळण्यासाठी त्याचे स्तुतिपाठक त्याला नसलेले गुणही चिकटवतात आणि त्या माणसालाही हळूहळू तेच खरं वाटायला लागतं. म्हणून सुभाषितकार उपरोधाने म्हणतोय की श्रीमंत माणूस असला की तो कुलीनही असतो, पंडित ज्ञानी बहुश्रुतही असतो, गुणग्राही म्हणजे रसिकही असतो, तो चांगला वक्ता असतो, देखणा असतो. म्हणजे बघा, सगळे गुण कसे सोन्याचे किंवा संपत्तीचे आश्रित असतात. शरीरस्य गुणानां च दूरम अत्यंत अंतरम शरीरम क्षणविध्वंसी कल्पांतस्थायिनो गुणाः. शरीरगुणाच्या योग्यतेमध्ये अंतर मोठे असते. गुण टिकती चिरकाल क्षणामध्ये शरीर नष्टची होते. माणसाचं शरीर आणि गुण या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक असतो. शरीर एका क्षणात नष्ट होऊ शकतं, पण त्याच्या अंगचे गुण मात्र चिरकाल टिकतात. म्हणजेच त्याच्या गुणांची कीर्तीची चर्चा सतत चालू असते, ते कधी नष्ट होत नाहीत. मरावे परी कीर्ती रूपे उरावे ही म्हण आपल्याला माहितीच आहे. समर्थांनी सुद्धा मनाच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. मग कुठले गुण महत्त्वाचे ज्यांची चर्चा होत राहील हे सांगताना सुभाषितकार म्हणतो, षडैव ते गुणाः पुंसाः न हातव्याः कदाचन सत्यम दानमनालस्यम अनसूया क्षमा धृतिः. सत्य दान निरलसता आणिक धैर्य क्षमा अनसूया
हे षड्गुण सोडा याचे ना, मनुजाने कधी जगती या. खरेपणा, दान प्रवृत्ती, निरलसता म्हणजे आळस नसणे, अनसूया म्हणजे कोणाचाही द्वेष मत्सर न करणं, क्षमाशीलता आणि धैर्य हे 6 गुण माणसाने कधीही सोडू नयेत. असंही म्हणता येईल की यापैकी जे गुण आपल्या अंगात नसतील ते अंगीकारायचा अवश्य प्रयत्न करावा. दुसऱ्या एका सुभाषितात या 6 गुणांच्या जोडीला संयम, सभ्यता आणि मितभाषण हेही गुण सांगितले. या सुभाषितात सांगितलेल्या दान या गुणाचा महिमा बघूया पुढच्या भागात. ह्या सुभाषितांचा असाच अर्थ बघण्यासाठी, आणखीन वेगळी सुभाषितं बघण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा. आणि हे बघता बघता, ऐकता ऐकता जर तुम्हाला ते संस्कृत सुभाषित आणि त्याचा अनुवाद वाचायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तेही दिलेलं आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.